जय भीम, नमो बुद्धाय. आपण मागच्या भागात बघितलं की सिद्धार्थ गौतम बुद्ध कसे झाले आणि त्यांचा प्रवास कसा होता. बुद्ध होण्यासाठी त्यांना कुठल्या कुठल्या गोष्टींना सामोरं जायला लागलं, कुठल्या 10 अवस्थांमधून त्यांना जायला लागलं आणि त्यानंतर ते बुद्धत्वाला प्राप्त झाले आणि ते बुद्ध झाले. आता आपण बघणार आहोत बुद्ध आणि वैदिक ऋषी, म्हणजे त्यावेळी जे ऋषी होते त्यांचे वेगवेगळे जे तत्वज्ञान होते त्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. त्यावेळेस वेद म्हणजे मंत्राचा समुच्चय, म्हणजे जी स्तुती होती देवांची तर त्यांना वेद म्हणायचे आणि मंत्र म्हणजे देवाची केलेली प्रार्थना, म्हणजे जो इंद्र असेल, वरुण असेल, अग्नी असेल, वेगवेगळे जे देव होते, प्रजापती, ब्रह्म, महर्षी, यम, या देवांना उद्देशून जी प्रार्थना केलेली असायची तर त्यांना मंत्र म्हणायचे. ही प्रार्थना शत्रूपासून रक्षणासाठी असायची, आपल्या हितासाठी असायची, त्यानंतर कुठल्या सहाय्य पाहिजे असेल त्याच्यासाठी असायची, धनधान्य प्राप्तीसाठी असायची. भक्तांद्वारे या ऋषींना मांस, अन्न, सुरा म्हणजे जे दारू हे अर्पण केलं जायचं. या ऋषींनी बघितलं की वेदांमध्ये काही तत्वज्ञान त्यांना वाटत नव्हतं, म्हणून प्रत्येक जो ऋषी होता त्याने आपलं आपलं एक असं वेगळं असं तत्वज्ञान ठेवलेलं होतं. हे वैदिक ऋषी म्हणजे अगमर्षण ऋषी होते, प्रजापती परमेष्ठी होते, ब्राह्मणस्पती ज्यांना आपण बृहस्पती म्हणतो, अनिल, दीर्घतमा, नारायण, हिरण्यगर्भ आणि विश्वकर्मा हे ऋषी होते त्यावेळी. आणि त्या प्रत्येकाचा एकच प्रश्न होता की विश्वाची उत्पत्ती कशी झाली, कुठून झाली, त्याची निर्मिती कशी झाली, ती कशापासून झाली, असे प्रत्येक ऋषीचे वेगवेगळे विषय होते. आणि आपल्या पद्धतीने प्रत्येक ऋषींनी एक वेगळं असं मत तिथे मांडलेलं होतं. अगमर्षण जे ऋषी होते त्यांचं मत असं होतं की विश्वाची उत्पत्ती हे तपस म्हणजे उष्णता, म्हणजे विश्व हे संपूर्ण उष्णतेने निर्माण झालेलं आहे, असं हे अगमर्षण ऋषींचं म्हणणं होतं. ब्राह्मणस्पती होते तर यांचं म्हणणं होतं की या विश्वाची निर्मिती असतपासून, असत म्हणजे ज्याचं काही अस्तित्व नाही अशापासून याची निर्मिती झालेली. प्रजापती परमेष्ठींचं म्हणणं होतं की हे संपूर्ण जे विश्व आहे याची उत्पत्ती जल म्हणजे पाण्यापासून झालेली आहे. अनिल या ऋषींचं म्हणणं होतं की हे संपूर्ण विश्व वायूपासून म्हणजे हवेपासून तयार झालंय. त्यानंतर दीर्घतमा यांच्या मते अंतत सर्व चराचरातून सृष्टीचा मूलाधार हा सूर्य आहे, म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की सूर्यापासून संपूर्ण विश्वाची निर्मिती झालेली आहे. आणि नारायण यांच्या मतानुसार ह्या विश्वाचं संपूर्ण जी उत्पत्ती आहे ते पुरुषापासून झालेली आहे, म्हणजे सूर्य, चंद्र, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, अंतरिक्ष, आकाश हे सगळं काही एका पुरुषापासून तयार झालेलं आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि हिरण्यगर्भ जे होते तर त्यांचंही म्हणणं होतं की या विश्वाची जी उत्पत्ती जी आहे तर ती सौरमंडळाने झालेली आहे. या पद्धतीचं संपूर्ण जेवढे काही ऋषी होते तर त्यांचं प्रत्येकाचं एक वेगळं मत होतं, परंतु या सर्वांच्या मताशी बुद्धाचं मत हे एकरूप नव्हतं. मंत्र आणि वेद यांच्यातही बुद्धांना कुठली रुची नव्हती, कारण बुद्धांच्या मते वेद हे वाळवंटासारखे आहेत, वेदापासून माणसाला काहीही शिकण्यासारखं नाहीये. आणि म्हणूनच बुद्धांनी वेदांचा धिक्कार केला होता. त्यांच्या मते असा सिद्धांत म्हणजे नुसतंच कल्पना विलास आहे, त्यांचा सिद्धांत कुठल्याही तर्काशिवाय आहे. आणि यामुळे हे जे वैदिक ऋषींचं जे तत्वज्ञान होतं हे बुद्धांना निरर्थक वाटत होतं. प्राचीन भारतामध्ये कपिल हे दार्शनिक एक महत्त्वपूर्ण होते, त्यांचा एक वेगळा दृष्टिकोन होता. कपिल यांचे वेगवेगळे त्यांनी सिद्धांत केले होते, त्यापैकी त्यांचे मूळ सिद्धांत हे 2 होते. पहिलं जे होतं ते अनुभूती आणि दुसरं जे होतं ते अनुमान. त्यामध्ये अनुमानाचे त्यांनी 3 भाग केले होते. पहिलं कारणावरून परिणामांचे अनुमान, जसे मेघ उपस्थित आहे म्हणून वर्षा होते, म्हणजे जर ढग असले तर पाऊस होतो, म्हणजे हे कारण झालं आणि त्याच्यावरनं अनुमान केला गेलाय. दुसरं आहे परिणामवरून कारणाचे अनुमान, जसे खोऱ्याला पूर आला तर यावरून म्हणजे एखाद्या नदीला जर पूर आला तर कुठेतरी वरती पाऊस झालाय असा अंदाज लावणे. आणि समानता सदृश्य अनुमान, जसे मनुष्य एका स्थानाहून दुसऱ्या स्थानी जातो म्हणून तारे स्थान परिवर्तित करतात, म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की मानव एका जागेवरनं दुसऱ्या जागेवरती जातो तसंच एखादा ताराही आपली जागा बदलतो. कोणी सृष्टीकर्ता आहे यावरतीही कपिल यांना विश्वास नव्हता. त्यांना असं वाटत होतं की प्रत्येकाचं एक वेगळं असं स्थान आहे, प्रत्येकाचा एक वेगळा असा गुणधर्म आहे. जसा मातीचा जरी घडा बनवला तरी पण मातीचा पहिले गुणधर्म आहे. एखादा कपडा आहे तर सूत रूपाने ते पण विद्यमान असते.
म्हणूनच कुठल्याही गोष्टीला तर्क असतो असं कपिल यांचं म्हणणं होतं आणि म्हणूनच त्यांनी सृष्टिकर्त्याचं अस्तित्व नकारलं होतं. त्यांनी अनेक तर्क दिले होते. त्यांना वाटायचं की प्रत्येक वस्तू ही कुठल्या तरी दुसऱ्या वस्तूपासून बनलेली आहे. कपिलचा पुढील तर्क असा होता, कारणापासून परिणाम भिन्न असलाच पाहिजे. परिणामात कारण समाविष्ट असले तरी ते असे आहे म्हणून यथार्थ सृष्टीच्या निर्मितीचा मूळ स्रोत होऊ शकत नाही. ही सृष्टी कोणत्याही अंतिम कारणाचा परिणाम असावी. कपिलचा तर्क असा होता की अव्यक्तांच्या व्यक्तात परिणितीची प्रक्रिया ही त्याच्या उत्पत्तीचे कारण असणाऱ्या 3 तत्वांच्या क्रियाशीलतेचे परिणाम होत. सत्व, रज आणि तम ही ती 3 तत्वे होय. यांना 3 गुण असेही म्हटले जाते. ही 3ही तत्वे परस्परांच्या संबंधाने क्रियाशील होतात. ही तत्वे एक दुसऱ्याला प्रभावित करतात. ही तत्वे दुसऱ्याला सहाय्यकही ठरतात. हे एक दुसऱ्याशी संयोगही पावतात. उदाहरणार्थ दीपकाची कारक तत्वे ज्योत, तेल आणि वात यांचा संयोग. म्हणजे सगळ्या गोष्टी एकमेकांशी निगडीत असतात, एकमेकांवरती अवलंबून असतात. जेव्हा 3ही तत्वे पूर्णपणे संतुलित असतात, कोणताही कोणावर प्रभाव नसतो, तेव्हा विश्व अचेतन अवस्थेत आहे असे वाटते. उत्क्रांतीची प्रक्रिया थांबली आहे असे वाटते. कपिलच्या तत्वज्ञानाची तत्वे अशी होती. प्रचलित सर्व दर्शनांपैकी बुद्ध कपिलच्या दर्शनाने सर्वात अधिक प्रभावित झाले होते. कपिल हा एकमेव असा दार्शनिक होता की त्याने तत्वज्ञान हे बुद्धाला तर्क आणि यथार्थ यावर आधारित असं वाटत होतं. परंतु कपिलने जे काही प्रतिपादिले ते सर्वच बुद्धाने स्वीकारलं असं नाही. म्हणजे बुद्ध त्यांच्या काही गोष्टींना त्यांची मान्यता होती, परंतु सर्वच गोष्टी त्यांना मान्य नव्हत्या. बुद्धाने ग्राह्य मानलेले प्रथम तत्व म्हणजे सत्याला प्रणाम आवश्यक आहे, विचार विवेकांवर आधारित असावा हे होय. बुद्धाने ग्राह्य मानलेले दुसरे तत्व म्हणजे ईश्वराचे अस्तित्व आहे आणि ईश्वर या सृष्टीचा निर्माता आहे या गृहीतांचा तार्किक किंवा यथार्थांचा आधार नाही हे होय. बुद्धाने ग्राह्य मानलेले तिसरे तत्व या जगात दुःखाचे अस्तित्व आहे हे होय. कपिलच्या बाकीच्या प्रतिपादनांनी आपल्या उद्देशाची विसंगत आहे असे मानून बुद्धांनी उपेक्षा केली. म्हणजे बुद्धांनी त्याच्याकडे जी चांगल्या गोष्टी होत्या, ज्या त्यांना मान्य होत्या, त्या फक्त त्यांनी स्वीकारल्या, बाकीच्या त्यांनी सोडून दिल्या. वेदानंतर ज्या धर्मग्रंथांना मान्यता होती ते म्हणजे ब्राह्मणे. त्यामध्ये वेद आणि ब्राह्मणे दोन्ही पवित्र ग्रंथ मानले जायचे. वास्तवात ब्राह्मणे हे वेदांचेच अंग आहेत. दोन्ही परस्पर संबंधित आहेत. त्यांना संयुक्तपणे श्रुती म्हणून संबोधले जायचे. ब्राह्मणेचे 4 सिद्धांत होते आणि त्याच्यावरती ते आधारलेलं होतं. प्रथम सिद्धांत असा होता की वेद केवळ पवित्रच नाहीत तर ते पूर्णपणे निर्दोष आहेत, यावरती कोणीही शंका घेऊ नये. दुसरा सिद्धांत असा होता की आत्म्याच्या मोक्ष प्राप्तीसाठी यज्ञयाग करून, धर्मविधी करून आणि ब्राह्मणांना दान देऊन जन्ममरणाच्या चक्रातून मुक्ती भेटेल. तसेच त्यांच्या आदर्श समाजाची जी संरचना होती ती चतुर्वर्णावरती आधारित होती आणि ही चतुर्वर्णाची जी समाज रचना होती ही सर्वांना बंधनकारक होती. ही समाज रचना काही नियमांवरती आधारित होती. पहिला जो नियम होता तर यामध्ये ती 4 वर्णात विभागली होती. त्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे हे 4 वर्ण होते. दुसरा नियम असा होता की या 4 वर्णात सामाजिक समानता असू नये. म्हणजे ब्राह्मण जो होता हा सगळ्यात वरच्या स्तरातला मानला जायचा. त्याच्या खाली क्षत्रिय होता, त्याच्या खाली वैश्य होता आणि त्याच्या खाली शूद्र होता. त्यानंतर त्यांचे अधिकारही तसेच होते. ब्राह्मणांना सर्वात जास्त अधिकार होते, त्याच्या खालोखाल क्षत्रिय, नंतर वैश्य आणि शूद्रांना कुठलेही अधिकार नव्हते. त्यानंतर त्यांचा जो तिसरा नियम होता तर तो व्यवसायाचा होता. ब्राह्मणांचा व्यवसाय हा होम हवन करणं, पठण करणं, अध्ययन करणं हा होता. त्यानंतर येतो क्षत्रियांचा व्यवसाय हा युद्ध करणे होता. त्यानंतर वैश्यांचा व्यवसाय हा व्यापार आणि उदीम करणे होता. शूद्रांना मात्र व्यवसाय किंवा पठण किंवा हवन या कुठल्याही गोष्टी नव्हत्या, त्यांना कुठलेही अधिकार नव्हते. या तिन्ही लोकांची सेवा करणे हेच शूद्रांचे कर्तव्य होते. त्यानंतर चतुर्वर्णाचा चौथा नियम शिक्षणाचा होता. शिक्षणामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तिघांनाच शिक्षणाचा अधिकार होता. शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. त्यामध्ये शूद्र आणि महिला या कुठल्याही वर्णाच्या असतील त्यांनाही शिक्षणाचा अधिकार नव्हता. चतुर्वर्ण व्यवस्थेचा 5वा नियम होता तर हा 4 आश्रमांमध्ये विभागला होता. पहिला आश्रम जो होता ब्रह्मचर्य, दुसरा जो होता गृहस्थाश्रम, तिसरा होता वानप्रस्थाश्रम आणि चौथा जो होता तर तो संन्यास. या पद्धतीने त्यांनी विभागलेलं होतं.
पहिल्या आश्रमामध्ये अध्ययन आणि शिक्षण होता, दुसरा आश्रम हा वैवाहिक जीवन, तिसऱ्या आश्रमाचा हेतू गृहस्थांच्या तपस्व्यांच्या जीवनाशी परिचय हा होता, आणि चौथ्या आश्रमाचा हेतू होता की मनुष्याने ईश्वराचा शोध घ्यावा, त्याच्याशी एकरूप व्हावं। या पद्धतीचे हे चारही आश्रम होते। पहिला आश्रम हा शूद्रांना वर्ज्य होता, म्हणजे शूद्र पहिल्या आश्रम मध्ये बसत नव्हते, त्यांना तो नियम नव्हता। आणि चौथा आश्रम तोही शूद्रांना वज्र होता, आणि या व्यवस्थेला कुठूनही तडा जाणार नाही असे कडेकोट बंदोबस्त केलेले होते। त्यानंतर ब्राह्मणवादाचा पुढचा जो सिद्धांत होता तो कर्मवादाचा सिद्धांत होता। नवीन जन्मात नवीन शरीरात आत्म्याचे संसरण कसे होते या प्रश्नाचे उत्तर या कर्मवादामध्ये होते, आणि याचं उत्तर असं होतं की हे माणसाच्या पूर्वजन्मीच्या कर्मावरती अवलंबून आहे। ब्राह्मणवादाच्या पहिल्या सिद्धांताला बुद्धांचा तीव्र विरोध होता। त्याने वेद निर्दोष आहेत आणि वेदांच्या अधिकाराला कोणतंही आव्हान देता येणार नाही यांना त्यांचा नकार होता। त्यांच्यामध्ये निर्दोष असं काहीही नाही या जगामध्ये, आणि बुद्धांना विश्वास होता की विचार स्वातंत्र्य हे सत्याचा शोध घेण्याचा एकमेव मार्ग आहे, आणि वेद निर्दोष आहे हे म्हणणे म्हणजे विचार स्वातंत्र्याला पूर्णपणे नकारणे असे आहे। त्यांच्या मते दुसऱ्यांच्या कल्याणासाठी केलेला आत्मत्याग म्हणजे खरा यज्ञ। बुद्धांच्या मते आत्मकल्याणासाठी प्राण्यांचा बळी देऊन किंवा त्यांच्या आहुती देऊन ईश्वराला प्रसन्न करता येत नाही। त्यांच्या मते ब्राह्मणांचे यज्ञ हे पशूंचे बळी देतात आणि मग ते ईश्वराला प्रसन्न करतात, तर हे खोटे यज्ञ आहे असं बुद्धांचं मत होतं, आणि म्हणूनच या यज्ञांचा बुद्धाने धिक्कार केला होता। अशा यज्ञाचा विरोध करणारे ब्राह्मणांचा धिक्कार करणारे असे म्हणत की पशूंना बळी देऊन जर स्वर्गात जाता येते तर पित्याचा बळी का दिला जाऊ नये, पित्याला बळी देऊन तर त्वरित स्वर्गाचं दार मोकळं होईल। बुद्धाने या दृष्टिकोनाचे मनपूर्वक स्वागत केले। जेवढा त्यांना चातुर्वर्णाचा सिद्धांत आवडत नव्हता, बुद्धांना त्याचा तिरस्कार होता, तेवढाच त्यांना यज्ञ सिद्धांताचाही तिरस्कार होता। ब्राह्मणांघरी जन्मला म्हणून तो कायमचा ब्राह्मण, क्षत्रिय वैश्याघरी जन्मला म्हणून कायमचा वैश्य, आणि शूद्राघरी जन्मला म्हणून कायमचा शूद्र, अशी ही व्यवस्था होती। ही समाज व्यवस्थेला व्यक्तीचे समाजात स्थान व दर्जा त्याचा जन्म ज्या वर्णात झाला त्यावरून ठरत असे। मोठे मोठे पापकर्म करूनही जर त्याचा सामाजिक दर्जा जर हीन होत नसे, आणि मोठे मोठे पुण्यकर्म करूनही सामाजिक दर्जा उंचावत नसे, म्हणजे या व्यवस्थेमध्ये गुणांची पूजा नव्हती, तर या व्यवस्थेमध्ये समाज व्यवस्थेची पूजा होती। बुद्धांचं स्पष्ट असं मत होतं की या व्यवस्थेमुळे आपल्यापेक्षा श्रेष्ठांप्रती द्वेष आणि कनिष्ठांप्रती घृणा या भावना मात्र तयार होतील, आणि याच भावना निरंतर संघर्षाला कारण ठरतील। चातुर्वर्ण व्यवस्थेचे काळजीपूर्वक परिशीलन केल्यानंतर बुद्ध या निर्णयावर पोहोचले की ब्राह्मणवाद व्यवस्थेचे आधार कदाचित स्वयंप्रेरित नसतील, परंतु हे चुकीचे मात्र निश्चित आहे। बुद्धांना हेही जाणवलं की ही व्यवस्था जी आहे ही सर्वांच्या हिताची नाहीये, यामुळे सर्वांचे कल्याण होणार नाही। ही व्यवस्था दुर्बलांच्या शोषणासाठी, त्यांना दडपून टाकण्यासाठी, त्यांना कायमचे दास बनवण्यासाठी हेतुपूर्वक विकसित करण्यात आली आहे। ब्राह्मणवादाने स्त्री आणि शूद्र या दोन वर्गातील मानवतेची भावनाच खच्ची केली आहे। स्त्री शूद्रांना शिक्षणाचा, ज्ञानाचा अधिकार नाकारण्यात आला होता। त्यांच्यावर बळजबरीने लादलेल्या या अज्ञानाचा दुष्परिणाम असा झाला की आपल्या या दुरावस्थेला कोण जबाबदार आहे हे त्यांना कळतच नव्हते। ब्राह्मणवादाने त्यांचं जीवनरस संपूर्ण शोषून घेतलं होतं, आणि याची त्यांना अजिबात जाणीवही नव्हती। शस्त्र धारण करणे म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीचं अंतिम उदाहरण आहे, परंतु शूद्रांना शस्त्र धारण करण्याचा अधिकारही नव्हता, आणि बुद्धांना याची जाणीव होती, म्हणून त्यांनी ईश्वर प्रणाली मांडली नाही। ब्राह्मणवाद हा जीवनाच्या खऱ्या धर्माविरुद्ध आहे, म्हणून बुद्धाने ब्राह्मणवाद नकारला। उपनिषदे हे सुद्धा वैदिक वाङ्मयाचाच एक भाग होता, परंतु तो वेदांचा अंग नव्हते, मात्र ते धर्मशास्त्राचा भाग होते। उपनिषदांची संख्या ही अत्यंत मोठी आहे। वेदांचे अध्ययन हे अविद्येचे अध्ययन आहे। या बाबतीत सर्व उपनिषदांत एक वाक्यता आहे। उपनिषदांनी ब्राह्मण तत्वप्रणाली, यज्ञ, फलप्राप्ती, त्यानंतर ब्राह्मणांना दान हे संपूर्ण नाकारलं, यांचं महत्त्व त्यांनी नाकारलं। परंतु उपनिषदांचा खरा जो हेतू होता तो ब्रह्म आणि आत्मा यांच्या भोवती ते केंद्रित होते। ब्रह्म हे सर्वव्यापी तत्व आहे,
ब्रह्मात विश्वाला बांधून ठेवण्याची क्षमता आहे. आत्मा ब्रह्म आहे याचा आत्म्याला बोध होणे या विचारातच मनुष्याची मुक्ती आहे. उपनिषदांचा मुख्य सिद्धांत असा होता की ब्रह्म सत्य आहे, आत्मा आणि ब्रह्म एकच आहे. ब्रह्म आणि आत्मा यांचे आत्म्याला भान नसते, कारण आत्मा उपाधिग्रस्त असतो. आणि बुद्धांनी याचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा त्यांना दिसलं की यथार्थाविषयी कोणतेही प्रमाण इथे नाहीये. त्यामुळे त्यांनी उपनिषदांचे सिद्धांत सुद्धा नाकारले. आणि बृहदारण्यक हे उपनिषदांचे महत्त्वपूर्ण स्थान असलेले ऋषी होते. यांना सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता की ब्रह्म काय आहे आणि आत्मा काय आहे. तर ते फक्त एवढेच बोलले की नेती नेती, म्हणजे मी जाणत नाही, मला काही माहिती नाही. आणि मग बुद्धांना तेव्हा समजलं की ज्याविषयी कोणाला माहितीच नाहीये, मग याचं नेमकं तत्वज्ञान काय आहे. आणि म्हणूनच बुद्ध म्हणाले की नुसता कल्पना विलासावर आधारित उपनिषद आहेत, म्हणून मी यांचा सिद्धांत नाकारतो.